मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 2014 ते 2016 या दरम्यान जी पोस्टमन भरती झाली होती त्या परीक्षेमध्ये रिझनिंगवर आधारित जे प्रश्न विचारलेले होते त्यापैकी वेगवेगळ्या पॅटर्नचे 10 प्रश्न मी आज आपणासाठी घेऊन आलेलो आहे। तर ही भरती जेव्हा झाली त्यावेळेस जुना अभ्यासक्रम होता आणि या भरतीच्या जर आपण प्रश्नपत्रिका पाहिल्या तर त्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये रिझनिंगवर आधारित 2 ते 3च प्रश्न विचारले गेले आहे। परंतु यावेळेची जी भरती होणार आहे ती नवीन अभ्यासक्रमानुसार होणार आहे आणि या नवीन अभ्यासक्रमामध्ये रिझनिंगला 30% एवढं वेटेज दिलं गेलेलं आहे। त्यामुळे या रिझनिंगवर 30 प्रश्न विचारले जातील। तर रिझनिंगला आपल्याला अतिशय सिरियस घ्यायचं आहे आणि यावर जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे। आणि आजच्या व्हिडिओचं वैशिष्ट्य हे आहे की या व्हिडिओमध्ये मी केवळ 10 प्रश्न घेतलेले आहेत, परंतु त्या 10ही प्रश्नांचा पॅटर्न, त्याचं स्वरूप हे वेगवेगळं आहे। चला तर मग सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, जर पेट्स बरोबर 60 तर बिग बरोबर किती? तर बघा, या प्रश्नाचं जर आपण बारकाईने विश्लेषण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की यामध्ये वेगवेगळे अल्फाबेट वापरले आहे आणि त्याच्या पुढे संख्या दिलेली आहे आणि अशा प्रकारचा एक पॅटर्न आहे रिझनिंगचा। आणि यामध्ये तर ही संख्या जी आहे ही संख्या कशी येते, तर या ठिकाणी जे अल्फाबेट्स आहे या अल्फाबेट्सला नंबरिंग केले जाते। उदाहरणार्थ या ठिकाणी ए आहे, बी, सी, तर याप्रमाणे हे इंग्लिश अल्फाबेट या ठिकाणी अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहिले जाते आणि या अल्फाबेट्सना त्यांच्या क्रमानुसार याप्रमाणे नंबरिंग केलं जातं। तर यावरून आपल्या सहज लक्षात येऊ शकते की या ठिकाणी जे अल्फाबेट्स वापरलेले असतात त्यांच्यामध्ये बेरीज किंवा वजाबाकी किंवा गुणाकार किंवा भागाकार केल्यानंतर ही समोरची संख्या आलेली असते। तर या ठिकाणी आता पाहूया आपण, पीचा नंबर आहे, या ठिकाणी पीचा नंबर आहे 16, त्यानंतर ईचा नंबर आहे 5, टीचा नंबर आहे, या ठिकाणी टीचा नंबर आहे 20 आणि यसचा नंबर आहे 19। तर आता या सगळ्यांची जर बेरीज केली आपण 20 अधिक 19 अधिक 16 अधिक 5 तर हे बरोबर 60 येते। तर याप्रमाणे पेट्स बरोबर 60 आलेले आहे। तर बिग बरोबर किती येईल, तर बीचा नंबर आहे 2, त्यानंतर आयचा नंबर आहे 9, सीचा नंबर आहे 3 आणि केचा नंबर आहे 11। तर या सर्वांची जर बेरीज केली 11 अधिक 3 14 अधिक 9 23 अधिक 2 25। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर येते ऑप्शन क्रमांक 2 25। तर अशा प्रकारचा जर पॅटर्न आपल्याला आला तर आपल्याला चटकन लक्षात यायला पाहिजे की अशा प्रकारचे उदाहरण हे याप्रमाणे नंबरिंगवर आधारित असतात। दुसरा प्रश्न आहे आणि या प्रश्नामध्ये आपल्याला एक वेन डायग्राम दिलेली आहे आणि या वेन डायग्राममध्ये जी माहिती आहे ती या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे। तर यानुसार हा जो वर्तुळ ए आहे हा भारतीयांची संख्या दर्शवतो। म्हणजे या वर्तुळामध्ये हे सगळे जी संख्या आहे या सगळ्याची जर बेरीज केली आपण तर ते सगळे भारतीय आहे। त्यानंतर वर्तुळ बी आपल्याला पुरुषांना दर्शवतो। तर या वर्तुळ बी मध्ये जी संख्या आहे ह्या सगळ्याची जर बेरीज केली आपण तर ते सगळे पुरुष आहेत। त्यानंतर हा वर्तुळ सी हा गायकांना दर्शवतो। म्हणजे या वर्तुळ सी मध्ये जे हे सगळे संख्या आहे या सगळ्यांची बेरीज जर केली आपण तर ते सगळे गायक आहे। आता यानंतर प्रश्न असा विचारलेला आहे की आपल्याला भारतीय पुरुष पाहिजे, भारतीय पण पाहिजे आणि पुरुष पण पाहिजे, परंतु गायक नाही। तर आता बघा यामध्ये गायक कोण कोण आहे, तर ह्या वर्तुळ सी मध्ये जे आहे ते सगळे गायक आहे। आता वर्तुळ सी मध्ये कोण आहे, 7 आहे, 6 पण आहे, 5 पण आहे, 4 पण आहे, हे सगळे गायक आहे आणि हे सगळे आपल्याला नको। मग कोण पाहिजे, भारतीय आणि पुरुष पाहिजे, भारतीय पुरुष। म्हणजे दोन्ही वर्तुळामध्ये कॉमन पाहिजे, जो भारतीय पण आहे आणि पुरुष पण आहे, म्हणजे तो कॉमन आहे दोन्ही वर्तुळात। मग तो ए मध्ये पण असला पाहिजे आणि बी मध्ये पण असला पाहिजे। तर या ठिकाणी 1 हा फक्त ए मध्ये आहे परंतु बी मध्ये नाही, त्यानंतर हा 3 या ठिकाणी बी मध्ये आहे परंतु ए मध्ये नाही, आणि हा जो 2 आहे हा ए मध्ये सुद्धा आहे आणि बी मध्ये सुद्धा आहे। म्हणजे हा भारतीय आहे, पुरुष आहे, परंतु गायक नाही, कारण तो गायकाच्या वर्तुळात नाही। तर याप्रमाणे आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे। तिसरा प्रश्न आहे, खालील शब्द जुळवून अर्थपूर्ण क्रम लावा। तर या ठिकाणी 5 शब्द दिलेले आहे आणि या 5 शब्दांचा आपल्याला योग्य क्रम लावायचा आहे जेणेकरून त्यापासून एक अर्थपूर्ण क्रम तयार होईल, म्हणजे एक घटना तयार होईल किंवा एक गोष्ट तयार होईल। तर बघा, तर यामध्ये बघा की आहे, डोअर आहे, लॉक आहे, रूम आहे आणि स्विच ऑन आहे। तर सुरुवातीला आपण काय करतो, खिशामध्ये असलेली की काढतो, त्यानंतर लॉक ओपन करतो आणि त्यानंतर दरवाजा उघडतो, त्यानंतर रूममध्ये प्रवेश करतो आणि शेवटी स्विच ऑन करतो। तर अशा प्रकारे हा क्रम तयार होईल, 1 3 2 4 आणि 5। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हे या ठिकाणी उत्तर
बरोबर आहे. चौथा प्रश्न आहे, एक सायकलस्वार उत्तरेकडे 30 किलोमीटर गेला, तेथून पूर्वेकडे वळून 40 किलोमीटर गेला, पुन्हा तो त्याच्या उजवीकडे वळून 20 किलोमीटर गेला, त्यानंतर तो त्याच्या उजवीकडे वळून 40 किलोमीटर गेला. आता तो त्याच्या मूळ जागेपासून किती दूर आला? तर हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, कारण हा प्रश्न बऱ्याचशा एक्झाममध्ये विचारला गेला आहे. तर यासाठी आपली जी दिशाची कन्सेप्ट आहे ते क्लिअर असणं आवश्यक आहे. तर बघा, ही जी वरची दिशा असते ही असते उत्तर, त्यानंतर ही पूर्व दिशा असते, पश्चिम दिशा असते आणि ही खालची दिशा दक्षिण असते. जर एखादा व्यक्ती किंवा सायकलस्वार या ठिकाणी उभा आहे सेंटरला आणि त्याचं तोंड जर उत्तरेकडे असेल तर त्याची उजवी दिशा ही पूर्व असते आणि डावी दिशा ही पश्चिम असते. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता समजा हा तो सायकलस्वार आहे आणि ही त्याची मूळ जागा आहे. त्यानंतर तो उदाहरणामध्ये सांगितल्याप्रमाणे उत्तरेकडे 30 किलोमीटर गेला. उत्तर बाजू कोणती असते? तर ही वरची दिशा ही उत्तर आहे, त्यामुळे तो इकडे गेला 30 किलोमीटर. त्यानंतर तो तेथून पूर्वेकडे वळून 40 किलोमीटर गेला. आता पूर्वेकडे जेव्हा उत्तरेकडे तोंड असते तेव्हा पूर्व बाजू कुठे असते? तर बघा या ठिकाणी उत्तरेकडे जेव्हा तोंड असते तेव्हा पूर्व बाजू ही उजवीकडे असते, म्हणजे तो उजवीकडे वळला आणि उजवीकडे गेला तो 40 किलोमीटर. त्यानंतर पुन्हा इथून त्याच्या उजवीकडे वळून 20 किलोमीटर गेला, पुन्हा या ठिकाणून तो उजवीकडे वळला. आता बघा, जेव्हा तो इथून इकडे आला म्हणजे पूर्वेकडे आला तेव्हा त्याचं तोंड पूर्वेकडे होते आणि पूर्वेकडे तोंड असताना उजवीकडची बाजू ही दक्षिण असते, त्यामुळे तो दक्षिणेकडे गेला. किती गेला? 20 किलोमीटर. तर इथून तो 20 किलोमीटर आला. त्यानंतर पुन्हा तो त्याच्या उजवीकडे वळून 40 किलोमीटर गेला. आता बघा, तो इथून दक्षिणेकडे आला आणि दक्षिणेकडे जेव्हा तोंड असते तेव्हा उजवीकडली दिशा ही पश्चिम असते, त्यामुळे तो इथून पश्चिमेकडे गेला आणि किती गेला? तर तो गेला 40 किलोमीटर. तर आपल्याला विचारलेलं आहे की तो आता शेवटी इथे आला, तर हा त्याचा स्टार्टिंग पॉईंट आणि हा त्याचा एंड पॉईंट, तर हे जे अंतर आहे हे अंतर किती? आता या ठिकाणी बघा, एखादा व्यक्ती जेव्हा उजवीकडे वळतो तेव्हा तो 90 डिग्रीमध्ये वळतो. त्यानंतर इथे सुद्धा तो उजवीकडे वळला म्हणजे तो 90 डिग्रीत वळला. इथून सुद्धा तो उजवीकडे वळला म्हणजे तो 90 डिग्रीत वळला. आता या आकृतीमध्ये पहा, हे 3 कोन 90 डिग्रीचे आहे आणि ही समोरासमोरील बाजू जी आहे ही सारखी आहे. तर यावरून आपल्याला असं लक्षात येते की ही आकृती आयत आहे आणि आयतामध्ये काय असते? समोरासमोरील बाजू ही सारखी असते. म्हणजे हा जो शेवटी आला या ठिकाणी एंड पॉईंटवर, तर हा इथून जो गेला सरळ त्या रेषेवर येऊन भिडला आणि आयतामध्ये समोरासमोरील बाजू सारख्या असतात, म्हणून ही बाजू आणि ही बाजूसुद्धा सारखी आहे. तर ही बाजू जी आहे ही 20 किलोमीटर आहे, म्हणजे ही सुद्धा 20 किलोमीटर आहे. आणि हा जो सायकलस्वार आहे हा स्टार्टिंग पॉईंटवरून सुरुवातीला निघाला आणि इथे येऊन पोचला तेव्हा तो 30 किलोमीटर चालला आणि त्यापैकी हे जे बाजू आहे ही आहे 20 किलोमीटर, म्हणजे 30मधून 20 गेले, हे उरले 10. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 10 किलोमीटर. पाचवा प्रश्न आहे, गाडलेल्या जागी कोणती संख्या येईल? तर ही एक सिरीज आहे आणि या सिरीजमध्ये आपल्याला हा संबंध जोडायचा असतो, पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येशी, दुसऱ्या संख्येला तिसऱ्या संख्येशी, आणि हा संबंध कॉन्स्टंट असला पाहिजे. तर या ठिकाणी बघा, 9चा आणि 19चा संबंध काय आहे? तर 9ची दुप्पट केली आणि त्यामध्ये 1 मिसळला तर 19 येतात. त्यानंतर 19ची दुप्पट केली आणि त्यामध्ये 2 मिसळले तर 40 येतात. तर आता या ठिकाणी एक पॅटर्न बनलेला आहे की पहिल्या संख्येची दुप्पट करायची, 1 टाकायच्या, दुसऱ्या संख्येची दुप्पट करायची, 2 टाकायचे, तिसऱ्या संख्येची दुप्पट करायची, 3 टाकायचे. 40ची दुप्पट अधिक 3 हे होतात 40 दुने 80 आणि 3 83. तर या ठिकाणी 83 हे उत्तर बरोबर आहे, ऑप्शन क्रमांक 2. 7वा प्रश्न आहे, खालीलपैकी वेगळा शब्द कोणता? तर अतिशय सोपा असा हा प्रश्न आहे, परंतु यासारखे सुद्धा प्रश्न विचारले जातात, तर यासाठी हा प्रश्न या ठिकाणी मी टाकलेला आहे. तर बघा, इथे आहे कर्ड, बटर, ऑइल, चीज आणि क्रीम. तर यापैकी 4 शब्दांचा एक गट तयार होतो, परंतु जो 5वा शब्द आहे तो त्या गटामध्ये बसत नाही. तर तो 5वा शब्द आहे ऑइल, कारण या ठिकाणी कर्ड, बटर, चीज आणि क्रीम हे सगळे दुग्धजन्य पदार्थ आहे, म्हणजे ते दुधापासून बनलेले पदार्थ आहे, परंतु ऑइल हा दुधापासून बनत नाही. त्यामुळे या ठिकाणी जो वेगळा शब्द आहे तो आहे ऑइल. 8वा प्रश्न आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. आणि खाली या ठिकाणी आपल्याला अल्फाबेटच्या जोड्या दिलेल्या आहेत. तर पहिली जोडी आहे AZ, दुसरी जोडी आहे GT. तर या ठिकाणी पहिल्या जोडीमध्ये पहिला जे अल्फाबेट आहे ते आहे A, हे आहे 1 नंबरचं अल्फाबेट आहे. त्यानंतर दुसऱ्या जोडीमध्ये जो G आहे हे 7व्या क्रमांकाचा आहे. त्यानंतर MN मध्ये जो M आहे हा 13व्या क्रमांकाचा अल्फाबेट आहे.
तर या ठिकाणी बघा 1 नंतर 6 आले म्हणजे इथे 6 ॲड केले, त्यानंतर 7 नंतर 13 आले म्हणजे इथे सुद्धा 6 ॲड केले. म्हणजे जी पासून जो 6वा अल्फाबेट आहे तो आहे यम आणि हाच क्रम आपल्याला पुढे न्यायचा आहे. म्हणजे यम पासून 6वा अल्फाबेट आहे यस, तर इथे येईल यस. तर या ठिकाणी जी जोडी आहे त्या जोडीपैकी पहिलं अक्षर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे यस. त्यानंतर या यसचा जोडीदार आपल्याला शोधायची गरज नाही, कारण आपल्याला जे ऑप्शन दिलेले आहे त्यामध्ये फक्त एकाच ठिकाणी पहिलं अक्षर हे एस आहे. त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यस एच. 9वा प्रश्न आहे, खालील शब्दांचा अल्फाबेटिकल ऑर्डर लावल्यानंतर शेवटी येणारा शब्द कोणता? शेवटचा शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर या ठिकाणी हे 4 शब्द दिलेले आहे आणि यांना आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लावायचं आहे. तर अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लावताना या 4ही शब्दांचे पहिले जे अक्षर आहे ते आपण चेक करतो. तर या 4ही ठिकाणी जे पहिलं अक्षर आहे ते सेम आहे आर. असं असलं तर आपण काय करतो, आपण दुसरं अक्षर पाहतो. या ठिकाणी ओ आहे, इथे ओ आहे, इथे ए आहे आणि इथे ई आहे. तर याचा जो अल्फाबेटिकल ऑर्डर असेल तो असेल इथे 1 असेल, हा दुसऱ्या नंबरला असेल, त्यानंतर इथे टाय आहे, इथे टाय आहे. त्यामुळे आपण काय करणार आहोत, याचं तिसरं अक्षर पाहणार आहोत. तर इथे बी आहे आणि इथे सी आहे, म्हणून हा तिसऱ्या क्रमांकाला येईल आणि हा येईल शेवटी म्हणजे 4 क्रमांकाला. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल रॉकेट, ऑप्शन क्रमांक 3 रॉकेट. 10वा प्रश्न आहे, एका महिलेकडे बोट दाखवत एक व्यक्ती म्हणाला, तिच्या एकुलत्या एक भावाचा मुलगा माझ्या बायकोचा भाऊ आहे, तर महिलेचे त्या व्यक्तीशी नाते काय असेल? म्हणजे बघा, या व्यक्तीने, हा व्यक्ती आहे तो, या व्यक्तीने या महिलेकडे बोट दाखवलं आणि असं म्हटलं की हिचा भाऊ, तोही एकुलता एक आहे. हा झाला भाऊ, ही झाली ती महिला आणि हा झाला तो व्यक्ती. या व्यक्तीने या महिलेकडे बोट दाखवलं आणि असं म्हटलं की हिचा भाऊ, या भावाचा मुलगा, हा झाला या भावाचा मुलगा. हा मुलगा माझ्या पत्नीचा, माझी पत्नी हे माझ्या पत्नीचा भाऊ आहे. आणि आता आपल्याला या व्यक्तीचं या महिलेशी असलेलं नातं काढायचं आहे. तर बघा, तर या व्यक्तीची ही पत्नी, पत्नीचा भाऊ, पत्नीचा भाऊ झाला साळा, साळ्याचे हे वडील झाले सासरे आणि सासऱ्याची बहीण. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 2 सासऱ्याची बहीण. तर मित्रांनो, आज आपण मागील पोस्टमन भरतीमध्ये जे रिझनिंगवर आधारित प्रश्न विचारलेले होते त्यापैकी 10 प्रश्नांचा आज आपण इथे सराव केलेला आहे. तर आता आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसह.